नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नुकताच पुण्यामध्ये जो सारथी संस्थेमार्फत जो कार्यक्रम झाला आणि त्याला मराठा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आले होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस होते. तर ह्या सोहळ्यामध्ये जे काही घडलं त्यामध्ये नक्की कोणाचा दोष आपण म्हणायचा, नक्की चूक कोणाची, किंवा कोण कमी पडलं. तर मेधाताई कुलकर्णी आता जे अभिमन्यू पवारांवर जे आरोप करतायत की जातीवरनं झालं, हे झालं, ते झालं असं, आणि त्याला पवार यांनी जो जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर प्रतिक्रिया पवारांची आलेली आहे. आणि एकूण सगळ्याचे तर चित्रफिती आपल्याला समोर दिसत आहेत, काय घडत नेमकं होतं ते. तर मेधाताईंनी खरं तर त्यांच्या स्वभावाला कुठेतरी आवर घालायला हवा, मुरड घालायला हवी, की स्वतःच्याच पक्षाचे मुख्यमंत्री ते होते, राज्यातले सर्वोच्च नेते तिथे होते. त्यामुळे हे सगळं जे झालं त्यामध्ये अति झालं आणि हसं झालं, म्हणजे हसं करून घेतलं असं मेधाताईंचं झालं. त्यांनी कुठे त्यांच्या स्वभावाला मुरळ घालायला हवी, मुरळ घातली पाहिजे, की स्वभाव नको तितका थोडा मानी म्हणू, थोडा अहंकारी म्हणू. इगो, प्रत्येक ठिकाणी इगो कामाला येत नाही. आणि कुठेही त्यांचा स्वभाव हा प्रत्येक ठिकाणी नको तितका आक्रमकही दिसतो. असंही नाही की ते सेवाभावाच्या जोरावर इथे पोचलेले आहेत. त्यांनी खूप काम केलेलं आहे, खूप कष्ट घेतलेले आहेत, आणि त्या कष्टाच्या जोरावर, कामाच्या जोरावर, सेवा कार्याच्या जोरावर पक्षासाठी, सामान्यांसाठी खूप राबलेले आहे. त्यांचा अफाट जनसंपर्क आहे, तिथल्या लोकनेते आहेत, लाडक्या नेते आहेत. असं काय आहे का? तर नाही आहे. ते केवळ काही राजकीय जातीय समीकरणं असतात. त्यामुळे त्या 2 वेळा आमदार झाल्या, आणि त्या आमदार झाल्या तिथले भाजपची संघटना मजबूत, संघही मजबूत, तिथला संघाचं संघटन, भाजपचं संघटन, परिवाराचं संघटन आणि जातीय अशा सगळ्या, आणि युती, अशा सगळ्या गोळाबेरीच्या जोरावरच त्या निवडून 2दा आल्या, आणि नंतर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आली. त्यामुळे हे तसं त्यांना हे आयतच सगळं मिळालं. त्यामुळे यश पचवायलाही ती क्षमता तुमच्याकडे लागते. पराभव पचवणं आणि यशही पचवणं, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे पराभवाने तुम्ही खचून जाऊन चालत नाही, आणि यशाने तुम्ही हुरळून जाऊन चालत नाही. म्हणून त्या माणसाची ती कुवत लागते. यश पचवायलाही, त्या पदावर, मोठ्या पदावर जायलाही, आणि जाऊन बसल्यावर मोठ्या पदावर ते पचवायलाही, तर त्याला अनुरूप आचरण करायलाही, वर्तन करायलाही तुमची ती क्षमता लागते, तुमचं तेवढं कुवत लागते, तुमचं आकलन लागतं, तुमच्याकडे समंजसपणा लागतो. तो समंजसपणा, तो समजूतदारपणा, तेवढं आकलन आणि तेवढी प्रगल्भता, तेवढी परिपक्वता यात मेधाताई नक्की कमी पडतायत. त्यांनी खरं तर मेधाताईने आत्मपरीक्षण करायला हवं. आत्मपरीक्षण मेधाताईने करायला हवं, की वड्याचं तेल वांग्यावर गेलं, कुठला विषय ते कुठं ते नेला, कोणत्या विषयाला कोणता रंग द्यायचा आपण. बरं, त्यांच्या कोण पाठीशी राहणार आहे का? तो राहणार नाही कोण पाठीशी. स्वतः नरेंद्र पाटीलांचे वडील अण्णासाहेब पाटील हे कामगार नेते होते. त्यानंतर नरेंद्र पाटीलही कामगार नेते आहेत, कामगार चळवळीतून पुढारी नेते आहेत. फडणवीसांचे, देवेंद्रजींचे आणि नरेंद्र पाटलांचे अतिशय जवळचे संबंध आहेत, अतिशय जवळचे संबंध आहेत. 2019 लोकसभेला सातारा मतदारसंघातून, शिवसेनेतून, तेव्हा एकत्र शिवसेना होती, त्यातून देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र पाटलांना उभं केलं, तर पराभूत झाले ते उदयनराजेंच्या विरोधात. आणि त्यानंतर परत 2 वर्ष लगेच ते भाजपमध्येच आले, भाजपमध्ये प्रवेश केला. हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या संबंधांमुळेच. आणि अभिमन्यू पवार, त्यांचं पण एकूणच तिथे काम आहे, संघटन आहे, स्वभाव आहे, हे सगळं व्यवस्थित आहे, व्यवस्थित चाललेलं आहे सगळं. मग ह्या सगळ्यामध्ये मेधाताईंची बाजू घेतील फडणवीस, की अभिमन्यू पवार आणि नरेंद्र पाटलांची घेतील, की त्यांना दुखावतील? तर असं होणार नाही. एकूण सगळ्याचा विचार केला,
सामाजिक समीकरणाचा संदर्भाचा सगळा जर विचार केला तर देवेंद्रजी फडणवीस हे नरेंद्र पाटील आणि अभिमन्यू पवार आमदार यांना दुखावणार नाही. ते उलट पक्षी खाजगीमध्ये, जाहीररित्या नव्हे तर खाजगीमध्ये मेधाताईंना समज देतील की कसं वागलं पाहिजे. कुठल्या मुद्दा छोटासा असतो त्या राईचा पर्वत करून जमणार नाही, लगेच गैरसमज करून घेऊन जमणार नाही. ती खुर्ची जी एक होती, खाली एक खुर्ची फक्त रिकामी होती आणि दिसते सगळं आपल्याला. त्यामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं की इथे नरेंद्र पाटील येणार आहेत, कारण ते देवेंद्रजींच्या खरोखर ते प्रमुख अतिथी होते, मग तेच तिथे वाटणार होते आणि आमदार खासदार सगळे मागे बसू. असा क्षुल्लक मुद्दा होता तो. त्या मुद्द्याचा बाऊ करण्याची गरज नव्हती. त्याची बाऊ करण्याची, वाढवण्याची, माध्यमांसमोर येण्याची काही गरज नव्हती. तिथून रागाने निघून जाण्याची. आता पुण्यामध्ये असे आमदार खासदार भाजपचे होऊन गेलेले आहेत, काँग्रेसचे असे होऊन गेले. मी म्हणतो ब्राह्मण समाजातले अगदी म्हणतो. अण्णा जोशी, गिरीश बापट यांचा स्वभाव आचरण कसं होतं, लोकसंग्रह त्यांचा काय होता, त्यांचा स्वभाव माणसं जोडणारा होता. अण्णा जोशी हे पुण्यातील लोकनेते होते. त्या जोरावर ते आमदार खासदार त्याचे ते झाले. गिरीश प्रभुणे, गिरीश बापट हेही तसेच होते. ह्यांचं लोकांवर प्रेम होतं, लोकांचं ह्यांच्यावर प्रेम होतं. अण्णा जोशी किंवा गिरीश बापट, विठ्ठलराव गाडगे, काकासाहेब गाडगे थोर स्वातंत्र्य सेनानी होते, पण विठ्ठलराव गाडगे काँग्रेसचे होते, तसेच होते. ह्या लोकांना सामान्य माणसांचं प्रेम होतं. मग मेधाताईनं आमच्या काही जात आडवी येत नाही. मुद्दाम तिघांची नावं अशी घेतली, विठ्ठलरावांचं, गिरीश बापटांचं आणि अण्णा जोशींचं, की हे लोकचळवळीतून, जनसामान्यांची कामं करून, लोकसंपर्कातून, लोकसंवादातून आणि लोकांना प्रेम देऊन, लोकांचं प्रेम घेऊन हे पुढे गेलेले नेते होते. तसं मेधाताई नाही. हे जात आडवी येत नाही. जात कोणतीही असो, जातीचा संबंध कुठेही येत नाही. तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव, तुमचं आचरण, तुमचं वर्तन, तुमचा शब्द कसा आहे, तुमच्या समंजसपणा किती आहे, समजूतदारपणा किती आहे, प्रगल्भता किती आहे, तुम्ही समोरच्याला समजून किती घेताय, ह्याच्यावर सगळं असतं. ह्याच्यावर तुमचं समाजकारणातलं, राजकारणातलं, सार्वजनिक जीवनातलं स्थान हे विसंबून असतं, अवलंबून असतं. तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आता मेधाताईंना राज्यसभेचं खासदारकी मिळाली. त्यांनी किती काम केलं. त्यांच्या मतदारसंघात संपूर्ण त्यांना राज्यसभेच्या म्हणजे काही एका विशिष्ट मतदारसंघ नसतो, तसं म्हटलं तर संपूर्ण राज्य आहे. पण तरी मी म्हणेन पुणे फक्त शहर बघू, तिथले त्यांनी समज सोडवायला हव्यात, सामान्यांची हितगुज साधायला हवी, संवाद साधायला हवा. तुम्ही लोकांकडे जा, लोकांशी तुम्ही संवाद साधा, लोकांना काय कमी असते ते बघा आणि जनसामान्यांचे नेते व्हा. ते न होता ह्यांचं भलतंच काहीतरी चाललेलं आहे. प्रत्येक वेळी काहीतरी काही ना काही विधानं करायची, आक्रमकपणा दाखवायचा. त्याच्यातून तुमचा स्वभाव कळतोय, दुसरेपणा कळतोय, अहंकार दिसतोय, विसंवादी स्वभाव दिसतोय आणि लोक तुमच्यावर खुश नाही आहेत. संपूर्णपणे ज्या प्रतिक्रिया ज्या बघितल्या, अभिप्राय लोकांचे बघितले, ते 95% अभिप्राय हे मेधाताईंच्या विरोधातले आहेत. यावर मेधाताईंनी विचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे तर त्यांना सांगतीलच समजावून, ते सुनावणारच आहेत 100%. पण तरी मेधाताईंनी स्वतः ह्याच्यावर आत्मपरीक्षण करावं लागेल, स्वभाव स्वतःचा बदलावा लागेल, स्वभावाला मुरळ घालावी लागेल आणि जनसामान्यांची कामं करणं, जनसामान्यांशी संवाद साधणं. आपल्याला राज्यसभेची जबाबदारी आयती मिळालेली आहे. राज्यसभेचे खासदारपद त्यांना आयतं मिळालेलं आहे. ते का तर पुण्यातले काही जातीय समीकरणाचा विचार करून सगळ्यांनाच खुश ठेवावी लागते. त्या सगळ्याचा विचार करून पक्षाने त्यांना ते राज्यसभेचं खासदारपद दिलेलं आहे. पण त्याचं चीज करणं, सार्थक करणं हे खरं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो स्वभाव आहे त्यांचा, ह्या स्वभावाला कुठेतरी थोडासा अहंकारी, नको तितका अभिमानी, प्रत्येक ठिकाणी इगो दाखवणारा, नको तितका आक्रमक, तर हे सोडून लोकांवर प्रेम करणारा स्वभाव पाहिजे. माणसं जोडणारा पाहिजे आणि स्वभावामध्ये समजूतदारपणा पाहिजे, शांतपणा पाहिजे. की शांत राहून बऱ्याच गोष्टी करता येतात. राजकारणात ती खरी गरज असते. जो शांतपणा, समंजसपणा अण्णा जोशींमध्ये होता, गिरीश बापटांमध्ये होता, किंबहुना विठ्ठलराव गाडगेंमध्ये होता. मी पुण्यातीच मुद्दाम नावं घेतोय. तर तसं यांनी वर्तन करावं लागेल, स्वतःला बदलावं लागेल. तरच त्यांना राजकारणामध्ये आणखीन उज्ज्वल भविष्य असेल. मंडळी, जर आपलं काय मत आहे पण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.